एका बाजूला जिल्ह्यातील सर्वात मोठी तेरेखोल नदी तर दुसऱ्या बाजूला सह्याद्री आणि त्याच्यामध्ये असलेले निसर्ग संपन्न व जैवविविधता लाभलेले बांदा हे गाव. या गावाची ओळख आता घुबडांचे गाव अशी होऊ लागली आहे. तब्बल 8 दुर्मिळ जातींच्या घुबडांच्या प्रजाती पक्षी निरीक्षक व अभ्यासक प्रवीण सातोसकर व त्यांच्या टीमने ह्या प्रजातींना शोधण्याचे काम केले आहे. गेल्या वर्षभरात बांदा व परिसरात 175हून अधिक पक्ष्यांच्या विविध प्रजातींचा शोध घेण्यात आल्याने बांदा हे पक्षी निरीक्षकांसाठी पर्वणी ठरत आहे. या भागात मासेमारी घुबड, तपकिरी वान घुबड, जंगली पिंगळा, ठिपकेवाला पिंगळा, बिहिरी घुबड, शृंगी घुबड, बेडूक मुखी घुबड, कंठेरी शिगळा घुबड, घमाणी घुबड या घुबडांच्या प्रजातींचा समावेश आहे. लहानपणापासूनच आवड होती पक्षी बघण्याची, पक्षी निरीक्षण करण्याची. लहानपणापासून मला आवड होती. त्यामुळे मी माझ्या मित्रांसोबत फिरत असताना बऱ्याच प्रकारची घुबडं आम्हाला त्याचे आवाज रात्रीचे ऐकू यायचे. अशावेळी ते तिथपर्यंत आम्ही जायचो, ती शोधायचो. अशी आम्ही शोधता आम्हाला जवळपास 7 प्रकारची घुबडं आम्हाला मिळाली आणि त्याचे आम्ही आवाज रेकॉर्ड केले, त्याचे आम्ही फोटोज काढले. अशा प्रकारे एक घुबडांचं गाव अशी ओळख निर्माण झाली. आमच्याकडे येणारे बरेच असे पर्यटक येतात, त्यांनीच हे नाव ठेवलं आहे घुबडांचं गाव म्हणून. कारण अशी 7 प्रकार एकाच ठिकाणी मिळणं हे खूप कठीण असतं. कारण वेगवेगळा हॅबिटेट आहे आमच्याकडे. एक म्हणजे नदी आहे, जंगलं आहेत, त्याच्यानंतर शेती आहे. त्यामुळे अशी सगळी घुबडं ही त्या ठिकाणी मिळतात. 7 प्रकारच्या घुबडांपैकी सांगायला गेलं तर एक ब्राऊन फिश आऊल, ब्राऊन वूड आऊल, ब्राऊन हॉक आऊल, स्पॉटेड आउलेट, जंगल आउलेट, इंडियन स्कोप आऊल अशी 6 ते 7 प्रकारची घुबडं आम्हाला मिळतात. सिंधुदुर्गात जवळपास 10 प्रकार मिळतात, त्याचे 7 प्रकार हे फक्त एका आमच्या गावात आहेत. सिंधुदुर्गात कसं झालं की मोपा एअरपोर्ट झाला आहे. मोपा एअरपोर्ट झाल्यामुळे बरेच लोक ही आपल्याकडे सिंधुदुर्गात येऊ लागली आहेत. खास करून बांद्यामध्ये ही घुबडं बघायला नेहमीच येत असतात. त्याच्यामुळे आम्ही ह्या लोकांना ही सगळी घुबडं दाखवत असतो. पर्यटन वाढीसाठी ही खूप एक महत्त्वाची गोष्ट आहे. कारण 3-4 वर्षात हे पर्यटन खूप वाढलं आहे, पक्षी पर्यटन खूप वाढलं आहे. त्याच्यामध्ये जर आपण हे जंगलं राखली, हे देवराया राखल्यात तर ही घुबडं वाचू शकतात आणि आपण ह्या पर्यटनासाठी खूप त्याचा उपयोग करून घेऊ शकतो. आमचं कोकण हे पर्यावरणाने समृद्ध असा हा भाग, जिथं बायोडायव्हर्सिटी जैवविविधतेने संपूर्ण असलेला हा भाग, जिथं प्राणी वनस्पती अशा खूप वेगवेगळ्या प्रकारच्या असलेला हा भाग. पण हा भाग आता एकदम संकटात आलेला आहे. कारण इथं ज्याला विकास म्हणतात, ज्याला आम्ही विनाश म्हणतो, तो विनाश इथपर्यंत पोचलेला आहे. त्यामुळे इथं कन्स्ट्रक्शन व्हायला लागलं आहे, रस्त्याची रुंदीकरण व्हायला लागलं आहे आणि ह्या सगळ्यामुळे इथलं जे पर्यावरण आहे ते धोक्यात आलेलं आहे. म्हणजे इथले जे इंडिजिनस प्राणी आहेत, वनस्पती आहेत, त्या सगळ्यांचे हॅबिटेट जे आहेत ते नाहीसे झालेले आहेत आणि याचे परिणाम, दूरगामी परिणाम या भागावरती होणार आहेत.